गुड मॉर्निंग मुलांनो. मुलांनो आपण गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मुलांनो, आपण आज मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा 9वा पाठ पाहणार आहोत. आपण या पाठात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा इतिहास पाहणार आहोत. सर्वात प्रथम मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. हा लढा सतत 27 वर्षे चालू होता आणि या प्रदीर्घ लढ्यालाच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. लक्षात आलं का बाळांनो तुमच्या? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आता इथे मराठा हा शब्द कशासाठी आलेला आहे? तर मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे व महाराष्ट्रीयन लोक अशा अर्थाने वापरला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे पराभूत होतील आणि मराठ्यांचे साम्राज्य आपले होईल असे स्वप्न पाहणारा औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने इसवी सन 1682 मध्ये आपली गादी सोडून मुघलांवर चालून आला. मुघलांबरोबरच्या चाललेल्या या लढाईत शेवटपर्यंत मराठे विजयी राहिले. मराठ्यांनी मुघलांना दिलेला हा लढा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी असा कालखंड होता. हा कालखंड इसवी सन 1656 ते इसवी सन 1683. आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती पाहणार आहोत. पुस्तकात आपल्याला हा टॉपिक आहे. हा टॉपिक आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज. संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे मोठे चिरंजीव. चिरंजीव म्हणजे पुत्र, मुलगा आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालूच होता. औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजाद अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले. हे बंड बादशहाने मोडून काढले. अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. त्याच्या बरोबर प्रचंड सैन्य आणि प्रभावी मारा करणारा तोफखाना होता. त्याचे सैन्य मराठ्यांच्या सैन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. औरंगजेबाने दक्षिणेतील सर्व शक्तींना एकत्र येऊन मराठ्यांविरुद्ध लढण्यास सांगितले. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. तसेच पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूने वळवून घेतले. हा, वाचू नका बाळांनो, लक्ष द्या, चित्र पहा, ऐका.
त्यामुळे संभाजी महाराजांना एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड द्यावे लागले. संभाजी महाराजांची कारकीर्द शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी म्हणजे राज्यकारभाराचे शिक्षण आणि लष्करी मोहिमांचे प्रशिक्षण दिले होते. अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी त्यांना राजकारणाचे धडे त्यांनी घेतले होते किंवा दिले होते. त्यांना वयाच्या 14व्या वर्षापासून संभाजी महाराज राज्यकारभार व सैन्याचे अधिपत्य कसे करायचे यात लक्ष घालू लागले. वयाच्या 17व्या वर्षी रायगडावर त्यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले. याच दरम्यान त्यांनी मुघलांच्या आणि आदिलशहाच्या अनेक प्रदेशात स्वाऱ्या केल्या होत्या. आता जबरदस्त युद्धनीती, संभाजी राजांची युद्धनीती जबरदस्त होती. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्ती शोभेल असा शूरवीर आहे. संभाजी राजांचा राज्याभिषेक जानेवारी इसवी सन 1681 ला झाला. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी औरंगजेबाला वाटत होते की काबूल पासून ते आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य पूर्णपणे नष्ट करून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. त्यामुळेच संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच वाढला. संभाजी महाराजांनी आपल्या थोड्याशा सैन्याच्या जोरावर, आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवले. संभाजी महाराजांच्या सैन्याच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करीत होत्या. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे म्हणजे नाशिक जवळील रामसेस किल्ल्याचा बेडा होय. हा रामसेस किल्ला तुम्हाला दिसतो आहे तिथे बघा. हो बाई. हो, पण मराठ्यांनी असा विरोध केला की त्यांना तो किल्ला जिंकण्यासाठी तब्बल किती वेळ लागला मुलांनो? 6.5 वर्ष लढावे लागले त्यांना. अशा प्रकारे औरंगजेब हा संभाजी राजांच्या पराक्रमाने वैतागला होता, जेरीस आला होता. एकदा त्याने अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले आणि प्रतिज्ञा केली, या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. अशी ही प्रार्थना त्याने केलेली आहे औरंगजेबाने. संभाजी राजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते.
आता आपण संभाजीराजांची माहिती पाहिली आहे. मी तुम्हाला थोडेसे काय करते, प्रश्न विचारते. उत्तर द्याल का? हो टीचर. मॅडम. गुड. आता मराठा शब्दाचा अर्थ काय रे? टीचर मी विशाखा सांगू. बर सांग. मराठी या शब्दाचा अर्थ मराठी भाषा बोलणारी व महाराष्ट्रातील लोक मराठी भाषा बोलतील याचा अर्थ. बर. अजून कोण दुसरं सांगेल रे? अजून कोण सांगताय? अजून मराठा या शब्दाचा अर्थ? टीचर मराठी आपली मातृभाषा आहे. हा, मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपण बोलतो. आणि महाराष्ट्रीयन लोक ही मराठी भाषा बोलतात, त्यांना मराठा असं म्हणायचं, किंवा मराठा शब्दाचा अर्थ आपल्याला समजलेला आहे असं मी गृहीत धरते. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र कोणते रे? टीचर शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज. व्हेरी गुड. संभाजी महाराजांच्या आई कोणत्या रे? काय नाव होतं आईचं? टीचर जिजाई. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाई होतं, आणि संभाजी महाराजांच्या सईबाई. संभाजी राजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? मी सांगितलं तुम्हाला. टीचर संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1600 इसवी सन झाला. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. बरोबर. आणि औरंगजेबाच्या मुलाचं नाव काय होतं रे? औरंगजेबाच्या मुलाचं नाव बादशाह होतं टीचर. आई शहाजादा अकबर होतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना कोणते शिक्षण दिलं होतं? उत्कृष्ट शिक्षण दिलं होतं टीचर. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कोणतं शिक्षण दिलं होतं? मुलकी राज्यकारभाराचं आणि लष्करी मोहिमांचं शिक्षण दिलं होतं. आता कोणता गुण संभाजी महाराजांच्याकडे होता रे? युद्ध कौशल्य टीचर. हो. आणि औरंगजेबाने कोणती प्रतिज्ञा केली रे? त्यांनी केली की जोपर्यंत संभाजी महाराजांना पाडवा करीपर्यंत मी पुन्हा पागोडी घालणार नाही. संभाजी महाराजांचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा डोक्यावर पागोटे घालणार नाही, असं औरंगजेबाने काय केली? प्रतिज्ञा. छान उत्तर दिली तुम्ही. आपण पुढचा टॉपिक पाहूया का? हो टीचर. हो. टॉपिक आहे आपला सिद्धी विरुद्धची मोहीम. पुस्तकामध्ये चला, समुद्रातील जंजिरा किल्ला सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. त्या किल्ल्याच्या चारही बाजूने पहा तुम्ही, चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, चारही बाजूने पाणी होते. त्यांनी त्याचा सिद्धी मराठ्यांना खूप त्रास देत असे. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी, असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. याचा अर्थ काय? घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी. याचा अर्थ असा की जसा एखादा उंदीर घरात पोखरतो, नासधूस करतो, त्रास देतो, तसा हा सिद्धी स्वराज्याला छळतो आहे. हे सर्व भयानक प्रकार ऐकून महाराजांना खूप राग आला. इसवी सन 1682 मध्ये सिद्धी विरुद्ध मोहीम उघडली.
महाराजांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही प्रचंड तोफांचा मारा केला. महाराजांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही प्रचंड तोफांचा मारा केल्यानंतर मराठे आता जंजिऱ्यावर जिंकणार असे वाटत असतानाच औरंगजेबाने डाव साधला. कोणता डाव साधला पुढे पाहूया. त्याला कळून चुकले की जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राजांची सत्ता येईल. त्याने हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. त्यामुळे नाईलाजाने महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले. आता या टॉपिक वर थोडासा आपण प्रश्न घेऊया, थोडेसे प्रश्न उत्तर. कोणता किल्ला पाण्यात आहे रे? आता सुद्धा आपण किल्ला पाण्यात आहे. एकाच मुलाने बोलायचं एका वेळेस, मग आपल्याला चांगलं समजेल. किल्ला पाण्यात आहे. बर. सभासदाने सिद्धीचे वर्णन कसे केले आहे रे? घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी. घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी. संभाजी राजांनी त्यांच्या विरुद्ध मोहीम त्याच्या विरुद्ध मोहीम केव्हा केली रे? टीचर, संभाजी महाराजांनी इ.स. 1682 रोजी मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. इसवी सन 1682 मध्ये. त्यावेळी संभाजी महाराजांच्या सैन्याने कोणत्या किल्ल्यास वेढा दिला? चित्र तुम्ही पाहिला तो किल्ला आता? दंडाराजपुरी. व्हेरी गुड. दंडाराजपुरी या किल्ल्यावर वेढा घातला. छान. आता पुढचा मुद्दा आहे पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. संभाजी महाराजांच्या विरुद्ध गोव्याच्या पोर्तुगीजांनी बादशहाशी हात मिळवणी केली होती. त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. त्यावेळी फोंडा लढवण्याची जबाबदारी येसाजी कंक व त्याचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. जेमतेम 600 मराठे किल्ल्यावर होते तर 200 जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते. त्यावेळेस संभाजी राजे 1000 घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन मदतीस आले व त्यांनी गोव्यावर चढाई केली. पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी राजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले होते. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना कळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांशी प्रतिकार करण्यासाठी दक्षिण कोकणात जावे लागले. अशी ही पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. आता मला उत्तर द्या, मी प्रश्न विचारते. संभाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी बादशहाने हात मिळवणी केली. कोणाशी केली रे हात मिळवणी?
टीचर संभाजी महाराजांच्या विरुद्ध गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांना विरुद्ध बादशाहाची हातमिळवणी केली होती. आणि पोर्तुगीजाचे बंदर होत एक कोणतरी बंदर तुम्ही चित्रात पाहिलं आता? टीचर रेवदंडा. रेवदंडा. रेवदंड. बरोबर. पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या कोणत्या किल्ल्यास वेढा दिला रे? कोणता किल्ला? फोंडा किल्ल्यावर वेढा घातला. मला जरा नाव सांग, उत्तर दिलं तर बरं होईल रे. नाव सांगायचं. नाव सांगायचं. विशाखा फोंडा किल्ला. तुमचं नाव सांगायचं. टीचर माझं नाव विशाखा फोंडा किल्ल्यावर वेढा घातला. येसाजी कंक बघा यांच्या मुलाचे नाव काय रे? टीचर कृष्णाजी कंक. फोंडा किल्ल्याची जबाबदारी येसाजी कंक यांच्यावर दिली होती. येसाजी कंक यांच्या मुलाचं नाव तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. आता एक मेन प्रश्न राहिलाय आपला, मुख्य प्रश्न राहिलेला आहे. लक्ष देऊन ऐका बाळांनो. हाताशी आलेला विजय संभाजी राजांना सोडावा लागला. का रे? कारण दक्षिण कोकणावर ते मुघलांनी आक्रमण केलेला, म्हणून ते हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिण कोकणात जावे लागले. अगदी बरोबर. व्हेरी गुड. छान उत्तर देताय तुम्ही. आपण आता पुढचा मुद्दा घेऊया. हो टीचर. कळतंय तुम्हाला? समजताय? हो टीचर. पुढचा मुद्दा आहे आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट. औरंगजेबाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने मराठ्यांविरुद्धची मोहीम थांबवली आणि आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळवला. औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही ही राज्ये जिंकून घेतली. त्यासाठी त्याला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. औरंगजेबाच्या संपत्तीत व लष्करात आणखीनच भर पडली. तसेच दक्षिणेत त्याला मराठ्यांशिवाय दुसरा कोणताही शत्रू उरला नसल्याने त्याने मराठ्यांच्या प्रदेशांवर चारही बाजूंनी हल्ले चढवले. या मुघल सत्तेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते हा शूर सरदार मारला गेला. वाईजवळ मुघलांबरोबर झालेल्या युद्धात मुघल सरदार सर्जा खानाचा पराभव झाला. हंबीररावांना तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण आलं. हंबीररावांच्या मृत्यूमुळे संभाजी राजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. मी प्रश्न विचारते, औरंगजेबाची स्थिती मजबूत का झाली रे? कारण त्यांनी चारही बाजूने आपले राज्य स्थापन केलेले होते आणि त्यांच्या संपत्तीत आदिलशाही आणि कुतुबशाही ही दोन राज्ये आली होती. त्यांनी ती जिंकली. औरंगजेबाला मराठ्यांशिवाय दुसरा कोणी शत्रू राहिला नव्हता, बरोबर? त्याने मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्ती केंद्रित केली होती. त्यावेळी कोणाला वीरमरण आले रे? टीचर हो, हंबीरराव मोहिते. त्यामुळे हंबीरराव मोहिते यांना वीरमरण आल्यानंतर संभाजी राजांची कोणती बाजू कमकुवत झाली रे? कारण संभाजी राजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. संभाजी राजांचा मुलकी कारभार.
शिवाजी महाराजांना कित्येकदा एका वेळेस अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. संभाजी महाराजांनी युद्धाच्या दरम्यान आपल्या कारभाराकडे जरा सुद्धा दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी शिवरायांच्या काळात चोख न्याय व्यवस्था आणि महसूल व्यवस्था तशीच चालू ठेवली होती. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजांनी सुद्धा स्वराज्य विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना कठोर शिक्षा दिली. त्यांनी राज्यकारभाराचा अधिकार आपली पत्नी येसूबाई यांच्याकडे दिला. त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिला. शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हितासाठी जी धोरणे आखली होती ती संभाजी राजांनी आपल्या राजवटीत पुढे चालू ठेवली होती. संभाजी महाराजांना संस्कृत भाषेसह अनेक भाषा येत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. संभाजी राजांना संस्कृत भाषेनंतर त्यांनी राजनीतीवरील अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यांचे सार आपल्या बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. आता प्रश्न विचारते मी. संभाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या काळात कोणती व्यवस्था पुढे तशीच चालू ठेवली होती रे? टीचर त्यांनी महसूल व्यवस्था चालू ठेवली होती. महसूल व्यवस्था. टीचर विशाखा सांगू? सांग. शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच चालू ठेवली होती. अगदी बरोबर. टीचर स्वराज्याविरुद्ध बंडखोर करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांनी त्यांनी कठोर शासन केले. बर. संभाजी राजांच्या पत्नीचे नाव काय रे? येसूबाई. सांगू संस्कृती? येसूबाई. आता राजनीतीवरील प्राचीन ग्रंथाचे सार संभाजी राजांनी कोणत्या ग्रंथात मांडले रे? बुधभूषण. बरोबर. तर टीचर प्रणाली मी सांगू? सांग. संभाजी राजांनी राजनीतीवर अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्याचे सार आपल्या बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. छान उत्तर देत आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला. ऐका. संभाजी राजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी खूप प्रयत्न करीत होता. त्याने मुकरबब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतात केली होती. संभाजी राजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले. त्याने छापा घालून संभाजी राजांना पकडून बादशहा पुढे नेले. संभाजी राजांनी औरंगजेबापुढे ही आपला स्वाभिमान सोडला नाही. औरंगजेबाने अतिशय छळ करून त्यांचे हालहाल करून त्यांना मारले आणि तो दिवस होता 11 मार्च इसवी सन 1689. मराठ्याचा छत्रपती स्वाभिमान न सोडता अतिशय धीराने मृत्यूला सामोरे. संभाजी महाराजांच्या या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. मराठ्यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष अधिकच तीव्र केला. असा हा संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. औरंगजेबाने संभाजी राजांना नमवण्यासाठी कोणाची नेमणूक केली होती रे? मॅडम मी सांगू संस्कृती? सांग. एकाने बोला. औरंगजेबाने नेमणूक केली. मुकरब खान.
कोणत्या प्रांतात? कोल्हापूर प्रांतात. हा. या मुकरवा खानाने संभाजी राजांना कोठे पकडले रे? टीचर संगमेश्वर. कोकणात संगमेश्वर पकडले. हा. आणि त्यांना कोणत्या दिवशी ठार केले रे? 11 मार्च 1689 रोजी संभाजी राजांना ठार केले. हा. समजलं का तुम्हाला हे सगळं? हा इतिहास समजला का? हा. उद्या याच्या पुढचा टॉपिक घेणार आहोत. अजून ती